ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुनील गजवानी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर कोल्हापुरात वसलेल्या सिंधी बांधवांच्या वस्तीवर आधारित सनराइज ओव्हर वळीवडे हे पुस्तक लिहिलंय। पुण्याच्या ब्लॅक अँड व्हाईट फाउंटन प्रकाशननं या पुस्तकाचं प्रकाशन केलंय। तत्कालीन परिस्थितीतील वास्तव मांडणारं पुस्तक प्रत्येकानं वाचावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार शशी गजवानी यांनी पत्रकार बैठकीत केलंय। यावेळी सुशील गजवानी यांनी देखील या पुस्तकातील काही प्रसंग सांगितलेत। सनराइज ओव्हर वळीवडे हे पुस्तक भारताच्या फाळणीवर आधारित इंग्रजी साहित्यातील एक मोठी पोकळी भरून काढणार आहे। विशेषतः सिंध प्रदेश संपूर्णपणे पाकिस्तानकडे गेल्यानंतर घरदार गमावलेल्या हिंदू सिंधींच्या पुनर्वसनासाठी केलेल्या संघर्षाचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात करण्यात आले। फाळणीसारख्या चुकीच्या राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम लाखो सिंधी बांधवांना कसे भोगावे लागले, विभाजनानंतर सिंधी निर्वासित आणि त्यांच्या प्रिय मायभूमी सिंधुभूमीचे झालेले नुकसान, त्यांच्या वेदना, विस्थापनाचं सत्य हे या पुस्तकांमध्ये अत्यंत प्रभावीपणे उलगडत हे पुस्तक कोल्हापूरमधील वळीवडे येथील गांधीनगर निर्वासित छावणीवर आधारित आहे। या पुस्तकाची कथा हृदयावर दुःखाची आणि विनाशाची, ज्याला सामोरे जाताना साध्या सामान्य लोकांनी विलक्षण धैर्य, जिद्द आणि लवचिकता दाखवली आहे त्यांची आहे। सुशील गजवानी यांचं सनराइज ओव्हर वळीवडे हे एक तीव्र आणि अंतःकरणाला हादरवून टाकणारं वास्तव उघड करणारं पुस्तक आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार शशी गजवानी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। यावेळी पुस्तकाचे लेखक सुशील गजवानी यांनी देखील पुस्तकाविषयी बरीचशी माहिती दिली। पुणे येथील ब्लॅक अँड व्हाईट फाउंटन प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केले। या पुस्तकाची फाळणीवरील एक दस्तऐवज म्हणून नोंद होईल असा विश्वास यावेळी लेखक सुशील गजवानी यांनी व्यक्त केलाय।